गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या टीजरची खूप जास्त चर्चा चालू आहे। तो चित्रपट म्हणजे छावा। छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर हा चित्रपट येणार आहे। या चित्रपटामध्ये विकी कौशल प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत। अर्थातच छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये ते दिसणार आहेत। या चित्रपटाबद्दल माझं वैयक्तिक मत काय हे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पिक्चर चालेल की पडेल जाणून या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस, आणि सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती श्री संभाजी महाराजांचे जीवन चरित्र फक्त एका चित्रपटामध्ये कव्हर करता येऊ शकत नाही। मग नेमकं छावा या चित्रपटामध्ये छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जीवन चरित्राला असा कोणता भाग दाखवण्याचा प्रयत्न केला हे आपण जाणून घेतलं पाहिजे। टीजर मधून एका सीन मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती संभाजी महाराज त्यांचे काही मावळे आहेत ते एका ठिकाणी आक्रमण करत आहेत। आता शंभूराजांच्या जीवन चरित्रातील प्रमुख आक्रमणांपैकी एक आक्रमण म्हणजे बुरहानपूरवर केलेली लूट। आता याच आक्रमणाबद्दल किंवा याच लुटीबद्दल हा चित्रपट असणार आहे असं मला वाटतं, कारण की या लुटीनंतरच औरंगजेबाला सगळ्यात जास्त त्रास हा जाणवला होता छत्रपती श्री संभाजी महाराजांचा। कारण की औरंगजेबाचा एक डायलॉग देखील आपल्याला संपूर्ण टीजर मध्ये पाहायला भेटतो की सिवा तो गया लेकिन अपनी सोच वैसे ही छोड़ के गया। तर हो, नक्कीच हा संपूर्ण चित्रपट बुरहानपूर लुटीवर असू शकतो, आणि त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांना जे काही अटक करण्यात आली होती शेवटी ह्या देखील प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण की एका सीन मध्ये असं देखील पाहायला भेटलं की एका नदीच्या किनारी एक युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये मराठा सैनिक जास्त नाहीत, फक्त शंभूराजे आहेत आणि आजूबाजूला सगळं मोगली सैन्य आहे, त्या सैन्याला एकटे शंभूराजे लढा देत आहेत। तर हा सीन कशाला रिप्रेझेंट करतो, तो मुकरब खान जेव्हा बलाढ्य अशी सेना घेऊन आला होता शंभूराजांना पकडायला, तेव्हा दगा फटका करून नदी किनारी शंभूराजांना पकडण्यात आलं होतं। तर चित्रपटाच्या पहिल्या हाफ मध्ये बुरहानपूरची लूट किंवा शंभूराजांचं जे काही कार्य असेल ते दाखवण्यात येईल, आणि चित्रपटाच्या दुसऱ्या हाफ मध्ये संपूर्ण जे काही ते अटक करण्यापासून ते शंभूराजांची जे काही झुंज होती आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत, ती सगळी गोष्ट सेकंड हाफ मध्ये बघण्यात येईल असं मला वाटतंय। आता चित्रपटाबद्दल बोलायला गेलं तर विकी कौशलने खूप चांगली ऍक्टिंग आपल्याला या चित्रपटामध्ये केलेली दिसून येत आहे। जे काही सगळे ऍक्शन सीन्स आहेत किंवा त्यांच्या चेहऱ्यावरील जे काही हावभाव आहेत अतिशय उत्तम दिसून येत आहेत। त्यासोबतच कास्ट मध्ये जर आपण बघितलं तर रश्मिका आहे आपल्या येसुबाईंच्या भूमिकेमध्ये। तर हा थोडासा डाऊट आहे, कारण की रश्मिका दिसायला वगैरे चांगली असेल किंवा इंडियनची नॅशनल क्रश असेल, तरी मला पर्सनली तिची ऍक्टिंग अशी खूप जास्त आवडते असं नाहीये। आणि येसुबाईंची भूमिका शंभूराजांच्या जीवन चरित्रामध्ये खूप अशी महत्वाची आहे, त्यामुळे या कॅरेक्टरकडे खूप जास्त लक्ष असणार आहे। त्यासोबतच औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये अक्षय खन्ना आपल्याला पाहायला भेटतो। त्याचा 2-3 सेकंदाचाच रोल आपल्याला चित्रपटाच्या टीजर मध्ये पाहायला भेटला, पण असं वाटतंय की तो निभावेल त्या औरंगजेबाची भूमिका। बाकीच्या कास्ट बद्दल जास्त बोलण्यासारखं नाही, पण या चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत लक्ष्मण उत्तेकर यांचा आता नुकताच एक चित्रपट रिलीज झाला, तेरी बातों में से उलझे, तो शाहिद कपूरचा आणि कीर्ती सेनचा हा चित्रपट होता। आता त्या चित्रपटातून आपल्याला ऍक्शन वगैरे जास्त काय बघायला भेटली नव्हती, पण हेच उत्तेकर जे आहेत लक्ष्मण उत्तेकर, ते या छावा चित्रपटातून ऍक्शन सीन्स जे आहेत किंवा ऐतिहासिक जो काही माहोल आहे तो कसा पद्धतीने उभा करत हे बघण्यासारखं असेल। आता संपूर्ण टीजर जो आहे तो प्रेक्षकांना खूप जास्त आवडलेला आहे। सगळ्या गोष्टी मान्य आहेत, कारण की सिनेमॅटोग्राफी पासून ते सगळे महाल वगैरे उभं करणं, घोड्यांपासून त्यांचे ऍक्शन सीन करणं, सगळ्या गोष्टी उत्तम आहेत। पण या चित्रपटाचा सक्सेस रेशो किती असेल, या चित्रपट चालेल की पडेल, या गोष्टीबद्दल जर बोलायला गेलं तर चित्रपट कितीही चांगला का असेना, हा जो विषय आहे छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विषयावर जो चित्रपट करतात ते तुम्हाला खरा इतिहास दाखवूनच करावा लागेल। जर तुम्ही इतिहासामध्ये काही मोडतोड करण्याचा प्रयत्न केला किंवा इतिहास काही खालीवर करण्याचा प्रयत्न केला, तर ही जी महाराष्ट्रातली जनता ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास माहिती आहे, तर ती महाराष्ट्राची जनता या चित्रपटाला सपोर्ट करणार नाही। आता जेवढा टीजरला आम्ही सपोर्ट करतोय, खूप उत्तम टीजर काढलेला आहे, आम्हाला खूप जास्त आवडलेला, पण या संपूर्ण चित्रपटामध्ये इतिहासामध्ये काही मोडतोड करू नका। जो खरा इतिहास आहे तोच खरा इतिहास लोकांपर्यंत आला, कारण की छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासासोबत अनेक लोकांनी त्यांच्या मनमर्जीप्रमाणे काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला, तसाच काहीसा प्रयत्न या चित्रपटामधून झाला नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण की महाराष्ट्राबाहेर छत्रपती शंभूराजांचा इतिहास जास्त मोठ्या प्रमाणात इतका पोहोचला नाहीये। या चित्रपटातून तो इतिहास पोहोचवण्यासाठी मदत नक्कीच होईल, पण तोच इतिहास जर चुकीचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला तर नक्कीच महाराष्ट्रातली जनता किंवा जे काही इतिहास जाणते आहेत ते या चित्रपटाला विरोध करतील, त्या कारणामुळे चित्रपटाला फटका बसू शकतो। त्यामुळे हर हर महादेव सारखा एक खूप मोठा चित्रपट मराठीमधून रिलीज झाला, पण त्याला लोकांनी पसंती दिली नाही अजिबात, त्याला खूप जास्त ट्रोल देखील करण्यात आलं का, कारण की इतिहासामध्ये काही मोडतोड करण्याचा प्रयत्न त्या चित्रपटाने केला होता का, हा प्रश्न तिथं उभा राहिला होता। तसंच छावाच्या बाबतीत होऊ नये अशीच मी अपेक्षा बाळगतो, आणि जो काही खरा इतिहास आहे छत्रपती श्री संभाजी महाराजांचा तोच इतिहास मोठ्या पडद्यावर देखील पाहायला भेटेल अशी अपेक्षा बाळगतो, आणि इथेच थांबतो। तुमचं वैयक्तिक मत काय टीजर बद्दल हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।